मतदान यंत्र तीच, त्यात पडलेली मतं तेवढीच. मग तरीही सर्वोच्च न्यायालयात झालेल्या मतमोजणीमध्ये हा निकाल बदलला कसा? मित्रहो नमस्कार. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाल्याचे, हेराफेरी झाल्याचे वेगवेगळे आरोप सध्या होत आहेत. म्हणजे तसं पाहिलं तर या निवडणुका झाल्यापासूनच हा आक्षेप आहे. पण गेल्या काही दिवसापासून हे सगळे आक्षेप, हे सगळे दावे अत्यंत तीव्रतेने समोर येत आहेत. निवडणूक आयोगाच्या मदतीनं भाजपानं उमेदवार निवडून आणले अशा प्रकारच्या आरोपांनी देशात गदारोळ उठवून दिला आहे. अगदी नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीबाबत देखील आता शंका उपस्थित झाली आहे. राहुल गांधी यांनी अनेक प्रकार समोर आणलेले आहेत आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाची एकूण भूमिका म्हणजे शंकास्पद, संशयास्पद अशीच दिसते. या सगळ्या वावटळीमध्ये निवडणूक आयोगावरील जो विश्वास होता तो विश्वास आता उडून जाताना दिसत आहे. म्हणजे बघा, असं जर झालं तर पुढच्या निवडणुकीमध्ये लोक मतदान करायला घराबाहेर पडतील का हो? म्हणजे हा खरा तर एक मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यावर आता चर्चा सुद्धा होऊ लागली आहे. मतदान यंत्राद्वारे चुकीचे निकाल लागले जातात का, लावले जातात का, या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो होय असंच आहे. कारण हे सगळं न्यायालयातच आता सिद्ध झालं आहे. उच्च न्यायालयात नाही, थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये. देशात आजवर कधीही घडलं नव्हतं तेवढं सगळं काही सुप्रीम कोर्टामध्ये आता घडलंय. सर्वोच्च न्यायालय केवळ कागदपत्रापर्यंत थांबलेलं नाही, तर त्यांनी मतदान यंत्र न्यायालयासमोर आणायला लावली आणि पुन्हा एकदा मतमोजणी करण्याचे आदेश दिले. मग या मतमोजणीमध्ये नेमकं काय घडलं मित्रांनो ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण एकूण प्रकरण काय होतं बघा. हरियाणा मधल्या एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं हे प्रकरण आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा सगळा कार्यक्रम पार पडला. 2 नोव्हेंबर 2022 रोजी मतमोजणी झाली. निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. या निकालानुसार कुलदीप सिंग यांना विजयी घोषित केलं गेलं. एक मुद्दा आवर्जून लक्षात घ्या मित्रांनो, हे मतदान ग्रामपंचायतीचं असलं तरी सुद्धा ते ईव्हीएम वर म्हणजे मतदान यंत्रावर झालेलं होतं. मग काय हो, निकालाच्या वेळेला काय एक बटन दाबलं की सगळे मशीनचे आकडे डिस्प्ले होतात लगेच. ही मतमोजणी झाली आणि विजयी उमेदवाराचं नाव घोषित झालं, पण पराभूत झालेल्या मोहित कुमार यांना हा निकाल मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी याबाबत एक याचिका दाखल केली. 22 एप्रिल 2025 रोजी निवडणूक लवादानं बूथ क्रमांक 69 वर झालेल्या मतदानाची फेर मतमोजणी करण्याचे आदेश दिले. ही मतमोजणी उपायुक्त आणि निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीतच होणार होती. पण पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने लवादाने दिलेला हा आदेश रद्द केला. त्यामुळं पराभूत झालेले जे मोहित कुमार होते त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह यांच्या पीठानं सगळ्या बूथच्या फेर मतमोजणीचे आदेश दिले. या आदेशात म्हटलं सगळे ईव्हीएम सुप्रीम कोर्टात आणण्यात यावेत, न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडून फेर मतमोजणी करावी, याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करावे आणि दोन्ही पक्षाचे प्रतिनिधी यावेळेला उपस्थित असायला हवेत. आणि मग या मतदान यंत्रातील मतांची मोजणी थेट सर्वोच्च न्यायालयातच झाली. 3767 मतांची मोजणी न्यायालयामध्ये करण्यात आली. यामध्ये 1051 मतं आधी पराभूत झालेल्या मोहित कुमार यांना मिळाली, तर 1000 मतं आधी विजयी झालेल्या कुलदीप सिंहला मिळाली. उर्वरित मतं इतर उमेदवारांना मिळाली. मतमोजणीचा रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारला, कारण त्यांच्याच अखत्यारीतल्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ओएसडीच्या रिपोर्टवर संशय घ्यायचं काही कारण नाही. सगळ्या प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आलेली आहे आणि प्रतिनिधींच्या सह्या सुद्धा आहेत असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. फेर मतमोजणीच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयाने यानंतर उच्च न्यायालयाचा निर्णय सुद्धा रद्द केला. उपायुक्तांना आदेश दिले 2 दिवसात जे आधी पराभूत झालेले होते त्या मोहित कुमारला विजयी घोषित केल्याची अधिसूचना जारी करा.
मोहित कुमारला तात्काळ पदभार स्वीकारण्याची परवानगीही देण्यात आली. आणि मग आता तुम्हीच विचार करा, मतदान यंत्र तीच, त्यात पडलेली मतं तेवढीच, मग तरीही सर्वोच्च न्यायालयात झालेल्या मतमोजणीमध्ये हा निकाल बदलला कसा? नक्की कुछ तो गडबड है. अहो, एका ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालामध्ये हे घडत असेल तर मग विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय काय घडत असेल? सब कुछ मुमकिन है मित्रांनो. ते अंधभक्त काय बोलतात ना, ते कोण है तो मुमकिन है. हा, बरोबर. सुप्रीम कोर्टात बदललेल्या या निकालाबाबत तुम्ही काय म्हणाल, काय विचार आले तुमच्या मनात, जरूर सांगा मित्रांनो. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.